तुझ्यावर थांबून एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे टेकी टेकी I like your fashion तुझ्या थांबून माझी नजर एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे टेकी टेकी। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन ट्रेंडिंग व्हिडिओमध्ये। जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो जे बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो। जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे एकदम छान असे नवीन व्हिडिओ आल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे यूज केला म्हटलं आहे ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून तुम्ही जे डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता। जर तुम्हाला अगदी फ्री मध्ये जे आपण बनवलेले जे प्रेसेट किंवा QR कोड हवा असेल तर आपल्याला लगेच जे व्हिडिओमध्ये 3 मिनिट व्हिडिओ वॉच करायचं मित्रांनो। 3 मिनिटांमध्ये जे सांगितलेलं आहे मित्रांनो। जे 3 मिनिट व्हिडिओ बघितल्यानंतर मित्रांनो पुढे जे स्कॅनर भेटलेला आहे किंवा प्रेसेट दिलेला आहे मित्रांनो, तिथून जे डाउनलोड वगैरे करून म्हणजे तुमचे फोटोज वगैरे रिप्लेस वगैरे करून बनवू शकता मित्रांनो। तर मित्रांनो जर तुम्हाला प्रो एपीके अलाइट मोशन किंवा आपला प्रो एपीके कॅपकट हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो। आपल्या टेलिग्रामची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तिथून तुम्ही जे डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या कॅमेरा सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात जे असतो जे अलाइट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला असतो जे प्रोजेक्ट मध्ये यायचं मित्रांनो। प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर आपला असतो जे बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून झाले मित्रांनो। मग आपला सर्वात जे बीट मार्कला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं का आपण ग्रुप्स वगैरे ऍड वगैरे करून दिलेला मित्रांनो। मग आपला जगा सर्वात जे फर्स्ट लाच प्लस सेकंड वरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये याच मित्रांनो असतो जे किती व्हिडिओ दिलेला मित्रांनो। ह्या व्हिडिओला ऍड करायचं मित्रांनो। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे व्हिडिओ वरती क्लिक करायचं मित्रांनो। वर 3 डॉट वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला जे एक्स्ट्रा नावाचा ऑप्शन आहे मित्रांनो, जसं एक्स्ट्रा ऑडिओच्या ऑप्शन वरती क्लिक करून जे सॉन्ग मध्ये कन्वर्ट वगैरे करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला जे खालचा लोगोचा व्हिडिओ आहे मित्रांनो, त्या लोगोच्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं। डिलीट केल्यानंतर मित्रांनो जे सॉन्गची लेअर आहे मित्रांनो, जे सॉन्गची लेअर आहे त्या लेअरला खालच्या आपला सेट करायचं मित्रांनो। सेट वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे अशा प्रकारे लिरिक्स वगैरे ग्रुप्स वगैरे ऍड वगैरे करून दिलेला आहे मित्रांनो। मग आपला जे फर्स्टला किंवा 3.07च्या बीटला प्लस सेकंड वरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये याच मित्रांनो। मग आपल्या जे तुमच्या आवडीचे जे किंवा तुमचे फोटोज आहेत मित्रांनो ते सर्व फोटोजला ऍड करून घ्यायचं मित्रांनो। ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला जे सर्वात जे फोटो आहेत त्या फोटोला ऍड करायचं मित्रांनो। वर इथे डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला फोटो मित्रांनो त्या फोटोला ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर आणखी आपला प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये याच मित्रांनो। मग आपला जे का तुमची फोटो दिलेला आहे मित्रांनो, जे फोटो दिलेला आहे मित्रांनो त्या फोटोला ऍड करायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे सेकंड बीटला जायचं फोटोचा पुढचा पार्ट आहे मित्रांनो त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर वर 3 डॉट वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला जे फिल कॉम्बिनेशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर आणखी आपला प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये याच मित्रांनो जे तुमची फोटो दिला त्या फोटोला ऍड करायचं। वर 3 डॉट वरती क्लिक करायचं, फिल कॉम्बिनेशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं। जे सेकंड बीटला जे फोटो वगैरे लहान असेल तर फोटोला ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर आणखी आपला प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये याच मित्रांनो। मग आपला जे का तुमची फोटो आहे मित्रांनो अशा प्रकारे जे तुमची फोटो आहे त्या फोटोला ऍड करायचं। ऍड केल्यानंतर वर 3 डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का लास्टच्या बीट पण ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे खाली सॉन्गची लेअरची जे लेंथ आज जास्त असेल तर मित्रांनो म्हणजे पुढचा पार्ट त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो आज पुढे जे एकदम सॉन्ग वगैरे पण ऍड वगैरे फोटोज वगैरे पण ऍड वगैरे झाले दिसून झाले मित्रांनो। मग आपल्या जे सर्व फोटोज आहेत ना त्या सर्व फोटोजला आज पुढे खालच्या आपला आज पुढे मी सेट करत आहे मित्रांनो त्या अशा सेट करून घ्यायचं। मग आपलं जे फोटोला आज पुढे प्रेस करायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे खालच्या आपला सेट करायचं। मग आपला जे 3 नंबरच्या फोटोवरती प्रेस करायचं मित्रांनो। मग आपला आज पुढे खालच्या आपला सेट करायचं मित्रांनो। मग आपला जे 4 नंबरचे फोटो आहे मित्रांनो त्या 4 नंबरच्या फोटोला पण अशाच प्रकारे प्रेस करून आपल्या खालच्या आपला जे सेट वगैरे करूनच घ्यायचं मित्रांनो। मी पण लवकर अशा प्रकारे फोटो वगैरे सेट करूनच घेतलेला मित्रांनो। अशा फोटो वगैरे सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे फर्स्टला आहे मित्रांनो फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो इथे ग्रुप लेअर दिसून जाईल मित्रांनो। मग आपला जे ग्रुप लेअर आहे मित्रांनो त्या ग्रुप लेअर वरती क्लिक करायचं, एडिट ग्रुप वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला जे काही आपला अशा फोटोज वगैरे एकदम छान असं जे दिसून जातील मित्रांनो। मग आपला जे 8-9 जे फोटोज आहेत मित्रांनो सर्व फोटोज म्हणजे तुमचे फोटोज रिप्लेस करून घ्यायचे मित्रांनो। मग आपला जे फोटोज रिप्लेस केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे काही पण छेडछाड नाही करायचं मित्रांनो। मग आपले जे फोटोज रिप्लेस करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला जे फर्स्टला जे वरचं जे का IMG जे का नावाचं काही लेयर आहे मित्रांनो त्या लेयर वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्या जे कलर आणि फिलच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं, का स्टारच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो। जे का तुमच्या आवडीचे फोटो मित्रांनो जसं की आपला आणखीन आपल्या जे सेमच सिस्टम म्हणजे सेमच फोटो घेत आहे मित्रांनो ते सेम फोटोला सिलेक्ट करायचं मित्रांनो। मग आपण प्लस आयकॉन वरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर तुमचे फोटोज पण रिप्लेस झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आपला जे फोटो वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्या जे कलर आणि फिलच्या ऑप्शन वरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो। जे तुमच्या फोटोचा आसपास सिलेक्ट करायचं, वर प्लस आयकॉन वरती क्लिक करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या जे फोटोज रिप्लेस
वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आपले जे सर्व फोटोज आहेत मित्रांनो, जे खालचे फोटोज ते सर्व फोटोजला मी सेम स्टेप म्हणजे काय रिप्लेस वगैरे करण्यासाठी सांगत आहे मित्रांनो। त्या स्टेपमध्ये मी पण लवकर काय रिप्लेस वगैरे करून घ्या मित्रांनो, कारण की माझे ऑलरेडी रिप्लेस वगैरे केलेलेच आहेत मित्रांनो, यामुळे आपण रिप्लेस वगैरे नाही करत आहे मित्रांनो। मग आपल्या जे सर्व फोटोजला रिप्लेस वगैरे करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या जे इथून पण बॅक यायचं मित्रांनो। अशा प्रकारे बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे स्क्रॉल करून घ्यायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे ग्रुप प्लेअर आहे मित्रांनो, हे ग्रुप प्लेअर पण एकदम छान असतं, जे ॲडिट वगैरे झाले दिसून झाले मित्रांनो। मग आपल्या जे सजेस्ट करतो की मित्रांनो त्या ग्रुप प्लेअरला ऑफच ठेवायचं मित्रांनो। ऑफ ठेवल्यानंतर मित्रांनो जे आपला मोबाईल वगैरे लॅग वगैरे नाही मारेल मित्रांनो। मग आपल्या जे सर्व फोटोज आहेत मित्रांनो, ते सर्व फोटोजमध्ये इफेक्ट्स वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला इथून पण आपला बॅक यावं लागेल मित्रांनो। मग आणखी आपला जे सेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे थोडंफार आपला मोबाईल वगैरे लॅग मारत आहे मित्रांनो, थोडंफार सांभाळून घ्या मित्रांनो। मग आपल्या जे एक फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो, जे डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, कॉपी लेअर करून घ्यायचं। कॉपी लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला जे बीटमार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे एक नंबर जे फोटो आहे मित्रांनो, अशा प्रकारे फोटो खालचे त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपलं जे डब्याचं ऑप्शन किंवा छोटासा जो काही प्लस आयकॉन दिसत आहे मित्रांनो, त्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला खाली लास्ट पेज स्टाईलवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला इथे एक बार टॅप करायचं मित्रांनो। मग आपला पेस्टवरती क्लिक करायचं मित्रांनो। पेस्टवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं जे दिसून जाईल मित्रांनो। मग आपला जे फोटो मित्रांनो, फोटो जर लहान मोठी होत असेल तर त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन यावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्या। सेट केल्यानंतर जे फोटोज पण एकदम छान असपर्यंत का सेट वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आपला जे इफेक्ट्स पण एकदम छान असपर्यंत का ऍड वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला जे सेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे पुढचे जे 2 नंबर जे फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मग आपला कॉपी लेअर करून घ्यायचं। कॉपी लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला जे बीटमार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे 3 नंबर जे फोटो आहे मित्रांनो, अशा प्रकारे हार्ट वायरलेसच्या खालचे जे फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, की पेस्ट स्टाईलवरती क्लिक करून एक बार टॅप करायचं मित्रांनो। मग आपला पेस्टवरती क्लिक करायचं मित्रांनो। पेस्टवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो मग आपला इथं पण एकदम छान जे इफेक्ट वगैरे पण ऍड वगैरे झाले दिसून झाले मित्रांनो। मग आपला जे फोटो आहे मित्रांनो, या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला जे छोटासा जे डब्याचा ऑप्शन आहे त्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, डुप्लिकेट लेअरवरती क्लिक करायचं मित्रांनो। डुप्लिकेट लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे व्हाईट बॅकग्राऊंडचं जे ओव्हरले आहे मित्रांनो, त्या ओव्हरले लास्ट जे प्रेस करायचं। प्रेस करून आपल्या जे खालच्या लास्ट जे दोन्ही फोटोच्या मधात बाजूला ठेवून घ्यायचं मित्रांनो। जे दोन्ही फोटोच्या मधात ठेवल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे ओव्हरलेला ऑन करून घ्यायचं। ऑन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे ओव्हरले पण नाही दिसत असेल मित्रांनो, मग आपल्या इथून पण आपला जे बॅक यायचं मित्रांनो। पूर्ण बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे फोटोरूम ऍप्लिकेशन जे लिंक आहे मित्रांनो, आपल्या टेलिग्रामला जे पिन बॉक्स मध्ये भेटून जाईल मित्रांनो। मग आपल्या जे फोटोरूम ऍप्लिकेशनला ओपन करायचं मित्रांनो। मग आपल्या वरचं जे नेटवर्क आहे मित्रांनो, त्या नेटवर्कला ऑन करून घ्यायचं। ऑन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या स्टार्ट फ्रॉम फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्या जे तुमचे अशा प्रकारचे फोटो आहे मित्रांनो, फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे फोटोजचा बॅकग्राऊंड वगैरे एकदम छान असतं जे रिमूव्ह वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आपल्या जे अशा प्रकारचे राईट साईडवरून जे ट्रान्सफर नावाचं 2 नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो, त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे थोडंफार असं वेट करायचं। वेट केल्यानंतर एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। एक्सपोर्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे ऑटोमॅटिक जे सेव्ह होऊन जाईल आपल्या गॅलरीमध्ये। सेव्ह झाल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे असं स्क्रॉल करून यायचं। स्क्रॉल करून आल्यानंतर मित्रांनो मग आपले जे वरचे जे फोटो दिलेली होती मित्रांनो, जे आपलं डुप्लिकेट लेअरचे जे फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपलं जे कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। जे का तुमचे अशा प्रकारे फोटो होते मित्रांनो, जे का बॅकग्राऊंड रिमूव्ह केले त्या फोटोला सिलेक्ट करायचं। सिलेक्ट केल्यानंतर वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे फोटो पण ऍड वगैरे झाले दिसून झाले मित्रांनो। मग आपल्या जे मागालचे बॅकग्राऊंड वगैरे पण एकदम छान असं पद्धतीने दिसत असेल मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला जे का सेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे 3 नंबर जे फोटो आहे मित्रांनो, अशा प्रकारे 3 नंबरची फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, कॉपी लेअर करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला जे का बीटमार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे 3 नंबर जे फोटो आहे मित्रांनो, अशा प्रकारे 3 नंबर जे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। खालून 1 नंबर जे पेस्ट स्टाईलचं ऑप्शन आहे मित्रांनो, त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला इथे एक बार टॅप करायचं, पेस्टवरती क्लिक करायचं मित्रांनो। पेस्टवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो मग आपला जर फोटोज पण अशा प्रकारे लहान मोठी होत असेल तर मित्रांनो मग आपल्यावर 3 डॉटवरती क्लिक करायचं। जे फिल कॉम्बिनेशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला जे सेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे 4 नंबरची एक उरलेली फोटो मित्रांनो, लास्टची फोटो, त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। आपल्याला डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, कॉपी लेअर करून
घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणि आपला असतो जे का बीट मार्केटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का लास्ट फ्लेअर एक फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो. जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे एकदम छान असं जे वगैरे आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन जे का तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो जे असतो जे डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपलं जे खाली 3 नंबरचं ऑप्शन आहे जसं की पेस्ट स्टाईलवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला एक बार टॅप करायचं मित्रांनो. पेस्टवरती क्लिक करायचं मित्रांनो. एकदम छान जे का फोटोजला इफेक्ट्स वगैरे पण ऍड वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आपला असतो जे का व्हिडिओ वगैरे एकदम छान असं पण जे का बनून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आपला जे का ओव्हरलेस आहेत मित्रांनो असं जे ओव्हरलेस किंवा लिरिक्स वगैरे किंवा आपला असतो जे का 1 नंबरचा ग्रुप्स वगैरे आहे मित्रांनो ते सर्व असतो जे का ऑन वगैरे करून घ्या. जसं मी ऑन वगैरे करत आहे मित्रांनो त्याच म्हणजे सर्व तुम्ही पण ऑन वगैरे ओव्हरलेस वगैरे सर्व लिरिक्स वगैरे पण ऑन वगैरे करूनच घ्या मित्रांनो. मी पण थोडंफारच करून दाखवलेलं आहे कारण की आपला मोबाईल वगैरे लॅग मारत आहे त्यामुळे आपण जे का थोडंफारच करून दाखवलेलं आहे मित्रांनो. मग आपला व्हिडिओला एक्सपोर्ट करून येण्यासाठी मित्रांनो शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.